हॅलो स्टुडंट्स, आय एम माने सर. कालच आपला MSPTचा रिझल्ट लागलेला आहे सेकंड सेमिस्टरचा. तर त्या रिझल्टमध्ये ज्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांचं तर खूप खूप अभिनंदन. बट ज्यांना थोडेसे कमी मार्क्स पडले किंवा त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स जर पडले असतील तर स्वतःच विचार करा की आपल्या कुठे काही चुका झाल्या होत्या. राईट, अजूनही आपली काही वेळ गेलेली नाहीये. त्या सगळ्या चुका रेक्टिफाय करा आणि त्यानंतर पुढचं जे नवीन सेमिस्टर आहे त्या नवीन सेमिस्टरसाठी फुल एनर्जीने आपल्याला स्टार्ट करायचं. ओके, तर आता ही एक व्हिडिओची सिरीज मी सुरू करतोय IFच्या स्टुडंटसाठी. तर आता या पहिल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे की थर्ड सेमिस्टरला आपल्याला कोणते कोणते विषय आहेत, किती किती मार्काला विषय आहेत आणि त्यांचं काय काय वेटेज वगैरे दिलेलं आहे. म्हणजे थिअरी सब्जेक्ट्स कोणते आहेत, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स कोणते आहेत त्याच्याबद्दल. ओके, तर सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्ही C लँग्वेज शिकलेली आहे. राईट, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक हा सब्जेक्ट शिकलेला आहे. हे दोन तुमचे टेक्निकल सब्जेक्ट्स होते. बट आता थर्ड सेमिस्टरमध्ये आपल्याला 4 विषय आहेत आणि 4चे 4 विषय आहेत हे सगळे विषय टेक्निकलच राहणार आहेत. आता या थर्ड सेमिस्टर पासून तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट राहणार नाही. मॅथमॅटिक्स, सायन्स वगैरे असे काही सब्जेक्ट तुम्हाला राहणार नाही. ठीक आहे, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्याला सिलेबस मध्ये काय आहे ते पाहूया. ओके, तर लक्ष द्या इकडे. आता हा आहे आपला IFचा सिलेबस. ओके, तर या सिलेबस मध्ये इथं आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे की सेमिस्टर हे आपलं थर्ड सेमिस्टर आहे. राईट, या थर्ड सेमिस्टर मध्ये हे जे इथं सेक्शन दिलेलं आहे ना, लर्निंग स्कीम. लर्निंग स्कीम म्हणजे हे आपल्याला कोणता सब्जेक्ट ला किती आवर्स वगैरे दिलेले आहेत, किती आवर्स आपल्याला ते शिकायचं आहे सेमिस्टर मध्ये त्याच्याबद्दलचं दिलेलं असतं. आणि हे असेसमेंट असते. असेसमेंट म्हणजे आपले थेअरीचे मार्क्स किती, प्रॅक्टिकलचे मार्क्स किती, ट्युटोरियलचे मार्क्स किती त्याच्याबद्दलचा सेक्शन असतो. ओके, एवढं काही आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाहीये, ते आपण पाहूयात. आता पहा, तर तुमचा जो पहिला सब्जेक्ट आहे तो आहे तुमचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके, तर या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम जो आहे हा अगोदरच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे आय स्कीम नुसार हा जो सब्जेक्ट आहे POD नावाने होता, प्रिन्सिपल ऑफ डेटाबेस. ओके, तर त्यांना थर्ड सेमिस्टरला POD सब्जेक्ट असायचा आणि फोर्थ सेमिस्टरला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हा सब्जेक्ट असायचा. तर आता त्यांनी के स्कीम मध्ये काय केलं, या दोन्ही सब्जेक्ट्सला कंबाईन केले. कंबाईन करून एकच सब्जेक्ट तयार केलाय तुमचा आणि त्याला नाव दिले त्यांनी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके, या सिस्टमचं जे शॉर्ट फॉर्म आहे म्हणजे जे ॲब्रिव्हिएशन आहे ते ॲब्रिव्हिएशन असणार आहे DMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. हा त्याचा कोर्स कोड असणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर या सब्जेक्ट्सला आपल्याला टोटल 3 थिअरी आवर्स आहेत, 1 ट्युटोरियल आहे आणि त्यानंतर 4 आहेत ते आपले टोटल लेक्चरचे आवर्स झाले, म्हणजे तुमचे प्रॅक्टिकलचे आवर्स झाले, लॅबोरेटरी लर्निंग झाली. ओके, हा सब्जेक्ट जो आहे तुमचा टोटल 100 मार्काचा सब्जेक्ट असणार आहे. जसं आपले मॅक्झिमम सब्जेक्ट हे 100 मार्क्सचेच असतात. ठीक आहे, 100 मार्कचा हा तुमचा सब्जेक्ट असणार आहे आणि या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी मिनिमम 40 मार्क्स घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर हा तुमचा पहिला थेरोटिकल सब्जेक्ट झाला. त्यानंतर आहे तुमचा सेकंड सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++. राईट, तर या सब्जेक्टला UPS म्हणतात, OOPS. राईट, UPS, बट याचा जो अब्रिव्हिएशन आहे ते OOP असतं. बट बेसिकली तुम्ही या सब्जेक्टला डायरेक्टली C++ म्हणू शकता. सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्ही C लँग्वेज शिकलेली आहे. या सेमिस्टर मध्ये तुम्हाला त्याची पुढची लँग्वेज शिकायची, दॅट इज C++. ओके, त्या C++ लाच आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणतो. ओके, आणि ती प्रोग्रामिंग आपल्याला C++ लँग्वेज शिकायचे, त्यानुसार शिकायचे. तर पहा, हा पण सब्जेक्ट तुमचा 100 मार्काचा सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला पासिंगसाठी 40 मार्क्स घ्यावे लागणार आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला आणखीन एक एक्स्ट्रा लँग्वेज शिकायची या सेमिस्टरमध्ये. जसं गेल्या वेळेस एकच लँग्वेज शिकली C लँग्वेज, यावेळेस तुम्हाला 2 लँग्वेज शिकायच्या आहेत. ती आहे तुमची डेटा स्ट्रक्चर युजिंग C. ओके, डेटा स्ट्रक्चर शिकायचे, याला DS म्हणतात, डेटा स्ट्रक्चर. राईट, 3 वर्डचा ॲब्रिव्हिएशन असतो, त्यासाठी हे झालं तुमचं DSU. तर हे DSU इज नथिंग बट युअर सेकंड लँग्वेज जी तुम्हाला या सेमिस्टरमध्ये शिकायची, डेटा स्ट्रक्चर. हा पण तुमचा जो सब्जेक्ट आहे तो 100 मार्काचा सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्क्स पासिंग असणार आहे. आणि त्यानंतर आहे या सेमिस्टरचा सगळ्यात मोठा सब्जेक्ट, तो म्हणजे तुमचा डिजिटल टेक्निक्स अँड मायक्रो प्रोसेस. जर कम्प्युटर ब्रांच पाहिली तर कम्प्युटर ब्रांचला फक्त डिजिटल टेक्निकच सब्जेक्ट आहे, बट IF ब्रांच मध्ये मायक्रो प्रोसेसर पण ऍड ऑन केलेला आहे. राईट, हा सब्जेक्ट काहीच वेगळा नाहीये.
जसा तुमच्या आय स्कीम मध्ये सब्जेक्ट होता तसाच सब्जेक्ट आहे, याला DTM म्हणलं जातं, डिजिटल टेक्निक अँड मायक्रो प्रोसेसर हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर ह्या सब्जेक्ट मध्ये पण तुम्हाला 100 मार्काचा पेपर असणार आहे, त्यापैकी तुम्हाला 40 मार्क पासिंग साठी लागणार आहेत. राईट, म्हणजे 100 म्हणजे 70 मार्काचा पेपर असतो आणि 30 मार्काची तुमची युनिट टेस्ट असते. त्यानंतर फक्त प्रॅक्टिकल रिलेटेड जे आहेत ते आपल्याला 2 सब्जेक्ट आहेत. एक आहे तुमचं इसेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधाना रिलेटेड आहेत, जे की आपल्याला या सेमिस्टर मध्ये शिकायचं आहे. फक्त प्रॅक्टिकल रिलेटेड सब्जेक्ट आहे. तुम्ही पाहू शकता याला असं थिअरी मध्ये इथं काहीही दिलेलं नाहीये. ठीक आहे, 50 मार्काचा सब्जेक्ट आहे. आणि त्यानंतर एक आहे अप्लाइड मल्टीमीडिया टेक्निक्स, हा पण तुमचा एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. याला पण तुमचा थिअरी पेपर वगैरे काही राहणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आता प्रॅक्टिकल सेक्शन जर पाहिलं तर तुम्हाला ते माहितीच आहे की बाबा 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, आता हे 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे तुमचं. त्या 50 मार्कापैकी तुम्हाला 20 मार्क्स मिनिमम लागतात आणि हे 25 मार्काचे एक आहे, त्याला हॅश लावलेला आहे. राईट, तर या हॅशचा वगैरे मिनिंग काय असतो, जर आपण इथं पाहिलं, इथं पहा, हॅश म्हणजे काय, तुमची एक्सटर्नल असेसमेंट आहे. @ म्हणजे इंटरनल असेसमेंट. एक्सटर्नल असेसमेंट म्हणजे तिथे एक्सटर्नल फॅकल्टी येणार तुमची ओरल प्रॅक्टिकल वगैरे घेण्यासाठी, आणि @ म्हणजे ते इंटरनल असेल, इंटरनलच तुमचे जे काही टीचर असतील त्यांनी घेतील. त्यानंतर हे जे पुढचे 2 आहेत अजून, राईट, स्टार आणि त्यासोबत लावलेला आहे हॅश. तर स्टार जर आला हॅश सोबत तर ती तुमची ऑनलाईन एक्झाम असते, एक्सटर्नल वाली. आणि जर @ सोबत डॉलरचा सिम्बॉल आला तर ही तुमची इंटरनल वाली एक्झाम असते. ठीक आहे, तर या सेमिस्टर मध्ये आपल्याला 4ही जे पेपर्स आहेत हे थेरॉटिकलच पेपर आहेत. याच्यामध्ये कोणताही तुम्हाला ऑनलाईन पेपर वगैरे काही नाही. ओके, तर हे एवढं झालं तुमच्या सिलेबस बद्दल. या सिलेबस मध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली मेसेज वगैरे करू शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर हा तर तुमचा पहिला व्हिडिओ झाला जो की सिलेबस रिलेटेड आहे. 15 तारीख आहे, कॉलेज तुमचं सुरू होणार आहे. राईट, तर आपल्याकडे बराच वेळ शिल्लक आहे अजून. तर मी असं ठरवलेलं आहे की आपला जो DTM सब्जेक्ट राहणार आहे, आता या सेमिस्टरला मी तुम्हाला 2 सब्जेक्ट शिकवेल. एक तुमचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आणि दुसरा असेल तुमचा DTM, डिजिटल टेक्निक अँड मायक्रो प्रोसेसर वाला. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला डिजिटल टेक्निक अँड मायक्रो प्रोसेसर स्टार्ट करूयात. खूप मोठा सब्जेक्ट आहे, काही बेसिक कन्सेप्ट आहेत. त्या बेसिक कन्सेप्टचे मी रोज तुम्हाला एक शॉर्ट 5-5, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ पोस्ट करत राहील. राईट, खूप जास्त इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं शिकलं तेवढं कमीच राहणार आहे. तर रोज मी एक व्हिडिओ तरी तुमच्यासाठी पोस्ट करणार आहे आपल्या DTM सब्जेक्ट रिलेटेड. एक छोटीशी तुम्हाला असाइनमेंट पण मिळणार त्याच्यामध्ये, आणि ते असाइनमेंट तुम्ही मला सॉल्व्ह करून सेंड करत राहायचं. ठीक आहे, जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, थँक्यू.